जर कितीही रागराग केला तरी ती असं वागणार नाही. ओ चित्रकार, तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही तिचं वकीलपत्र घेऊनच फिरता ना. मी बरोबर ओळखू नाही तिला. ती असं मुद्दामून करते हे ठाव आहे मला. मी पण माया सुर्वे. तिच्या नाकावरती सुद्धा तर सभा घेते का नाही ती बघाच तुम्ही. आणि सत्या, तू जाऊन विचार तिला का परमिशन दिली नाही म्हणून. ठीक आहे मम्मी. हे बघ, तू आधी शांत हो. शांत राहा. मी येतो विचारून, मग कळेल काय खरं आणि काय खोटं आहे ते. मम्मी तू शांत राहा. सत्य सगळं निपटवत. तू मुद्द्यावर. हे बघ मंजू, ही निवडणूक म्हणजे तुझी खरी परीक्षा आहे. मी म्हंटल होतं ना. आता तू तुझं कर्तव्य निवडलंस, मग घरच्यांना वाईट तर वाटणारच ना. ते तर होणारच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे सत्य तर चिडणारच आहे तुझ्यावर. मग आता काय करणारच मंजू? कसा घालवणार आहेस तसा राग? थांबणार आहे का तुला? कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम तुम्हीच काय? हा मीच. बोला. मला सांगा, त्या मायाताई सुर्वेंच्या सभेला परवानगी कशी काय दिली तुम्ही? आम्ही नाही दिली परवानगी. तुम्ही नाही दिली परवानगी? मग मला सांगा, ही कुणाची तयारी चालू आहे? अहो पण आम्ही खरंच परवानगी दिलेली नाहीये. एवढं खोटं कशाला बोलताय मॅडम? हा, तुम्ही परमिशन दिली नसती तर एवढी तयारी सुरू झाली असती का? मंजू, मला असं वाटतं मम्मी साहेब मुद्दाम करतात हे सगळं. तू त्यांना परवानगी दिली नाहीस ना, म्हणून ते सगळं असं करतात तुझ्या बरोबर. मग असं असेल तर तुम्हाला आताच्या आता ती सभा थांबवावी लागेल बरं काय? मला माझ्या वरिष्ठांशी बोलावे लागेल. नाही, ते वरिष्ठांशी वगैरे काय असेल ते बोला तुम्ही. पण जर तुम्ही पोलिसांनी सभा बंद नाही पाडली तर आम्ही सभा उधळवून लावू. मी मौर्य साहेबांना फोन करते. आम्ही करू का? नाहीच करते. जय हिंद सर. येस सर. मंजू काय बोलले सर? मौर्य साहेबांनी आत्ताच्या आता सभा थांबवायला सांगितलं. भारती मावशी माझ्यासोबत चला. प्रिया. अगं ऍक्च्युली इथे कोणीतरी पाहिजे ना. तुम्ही जाऊन या, मी थांबते इथे. बरं तू थांब, आम्ही येतो. माने